पेन ड्राईव्ह असतील जे रात्रीच्या अंधारात वेश पालटून त्याचं प्रेझेंटेशन झालं काही ठिकाणी, हे सगळं त्या काळात झालेलं आहे आणि त्यामुळे जे सरकार पाडण्यात आलं. आमदारांनी आणि आमचे 4 खासदार ते त्यामुळेच गेले. तुम्हाला नावही माहिती आहेत ती, बरं का. आमचे 4 खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले. मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते, कुठे ट्रॅप, आणि आम्ही त्यांना सावधी केलं होतं. ना असं नाही. म्हणजे शेवटी तुम्ही किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताय भारतीय जनता पक्षाचे लोक सर्वत्र, महाराष्ट्रात नाही सर्वत्र म्हणतोय मी. महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण जे सुरू आहे आणि देवेंद्रजी म्हणतायत असं काही नाही, रोज प्रकरण येत आहे, रोज धाडी पडतायत, पण त्या धाडी अत्यंत गुप्तपणे पडतात. काहीतरी शोधतायत पोलिसांची पथकं काहीतरी शोध घेत आहेत, कुठल्या तरी सीडीचा आणि कुठल्या तरी पेन ड्राईव्हचा खूप शोध घेत आहेत. प्रफुल्ल लोढावरती आता पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, बावधनमध्ये, आता मुंबईमध्ये करण्यात आला होता, आता पुण्याच्या पोलिसांनी. प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे. पण त्यांनी काल व्हिडिओ तुम्ही त्यांचा एक टाकलाय, त्यात ते म्हणतात की बटन दाबलं तर माझ्या एका बटनावरती अनेक गोष्टी बाहेर येतील, असं तो लोढा म्हणतोय. हो, त्याच्यामध्ये आता सध्या आरोग्य खात्यात रामेश्वर नाईक यांच्यासह अनेकांची नावं घेतली. नाही बघा, अनेकांची नावं घेतली. मला माझं इतकंच म्हणणं आहे, पोलीस तपासात या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. पोलिसांनी निपक्षपणे तपास करावा, हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा, इतकं भयंकर आहे. महाराष्ट्राचे पोलीस याचा तपास करू शकणार नाही. महाराष्ट्राचे पोलीस तपास करतायत ते फक्त पेनड्राईव्ह आणि ती सीडी कुठे लपवली आहे ते शोधण्यासाठी, कारण त्याच्यात काय आहे हे अनेकांना माहिती आहे. दिल्लीतील हमीदाबाई हे सगळं करते म्हणून तर हा महाराष्ट्राचा राजकारणाचा कोठा झालेला आहे ना. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोठा झाला आणि कोठ्यावरती जे नाचतायत आता, त्यांचं नाचवणारे सगळे त्या कोठीचे हमीदाबाई दिल्लीमध्येच आहे ना, ते होऊ शकत नाही. भाषा सूत्रावर केंद्राने काल महाजनाचा उल्लेख केला की याचे सूत्रधार महाजनच आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली, फोटो दाखवले, उद्धव ठाकरेंसोबत प्रफुल्ल लोढांचे फोटो आहेत, शरद पवारांसोबत. बघा, लोढा भाजपात होता का? त्यासोबत सर्व लोढा, अहो सर्व फोटो सोडून द्या हो. तो पेढा कोणाला भरवतो आहे, तो मिठी कोणाला मारतो आहे, तो कोणत्या पक्षात होता, आणि त्याचा जो व्हिडिओ तो सांगतोय तो काय सांगतोय, तो कोणाचं नाव घेतो आहे. दुसऱ्याचं नाव घेतल्यामुळे गिरीश महाजन यांच्यावरचे डाग धुतले जात नाहीत, लक्षात घ्या. गिरीश महाजन यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप वारंवार होत आहेत. मी करत नाही,